काही तरुण मुले सुंदर व उत्तम करिअर असलेली असतात, पण विवाह ठरवताना खूप अडचणी येतात. अशा वेळी पत्रिकेमधील काय योग आहे ते पाहिले पाहिजे. 7व्या स्थानामध्ये शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल व नेपच्यून या ग्रहांपैकी 2 किंवा अधिक ग्रह असतील व ते ग्रह वक्री किंवा पापग्रहयुक्त असतील तर अशा वेळी अविवाहित राहण्याचा योग असतो. तसेच सप्तमेश, आश्लेषा, ज्येष्ठा, कृतिका, धनिष्ठा व मूळ अशा अशुभ नक्षत्रामध्ये व अशुभ योगामध्ये असतील तर अशा वेळी विवाह होत नाही. पुढील योग सप्तमेश हा 6, 8 व 12 या भावांमध्ये असतात किंवा 6, 8 व 12 या भावांचे स्वामी सप्तमात असेल किंवा आश्लेषा, ज्येष्ठा, कृतिका, धनिष्ठा, मूळ या नक्षत्रामध्ये असता, हा अविवाहित राहण्याचा योग आहे. पुढील योग म्हणजे विवाहाचा कारक शुक्र हा नीच राशीत असतं किंवा वक्री असतं, पापग्रहयुक्त असतं किंवा वरील नक्षत्रामध्ये असतं व पापग्रहांच्या युतीमध्ये असतं किंवा अशुभ केंद्र योगामध्ये किंवा प्रतियोगामध्येही असताही विवाह होत नाही. लग्नाशी केतूचा संबंध असता जातक हा लग्नापासून दूर राहतो व मनाने तो लग्नाला तयार नसतो. लग्न चंद्र सप्तमाशी केतूचा संबंध असल्यास म्हणजे चंद्र व केतू यांची युती असता किंवा सप्तमेश व केतू यांची युती असता लग्नाबाबत विरक्ती असते. तसेच पत्रिकेमधील काही दोष असतात म्हणजे पितृदोष, कालसर्पयोग असे योग असताही जातकाचे लग्न होत नाही. पहिल्या, दुसऱ्या, 5व्या व 7व्या या स्थानामध्ये कुठेही राहू किंवा केतू असता किंवा त्यांच्यावर पापग्रहांची दृष्टी असता वयाच्या 40 व 42 नंतर लग्न होते किंवा अशुभ नक्षत्रामध्ये असता उशिरा लग्न होते किंवा होतही नाही. तसेच दुसऱ्या, 6व्या, 8व्या, 12व्या व 7व्या या स्थानामध्ये जास्त पापग्रह असतील तर अशा वेळी जातकाचे लग्न होत नाही. ही झाली अविवाहित राहण्याच्या योगाची कारणे.